नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आज आपण पाहतोय महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रावरती महायुतीनं ज्या पद्धतीने एकदम भरमसाठ सांगितलं होतं की आमच्या एवढ्या सीट येऊ शकतील, किमान 40 सीटपर्यंत आम्ही जाऊ शकतो, अशी परिस्थिती होती. परंतु आता आपण पाहतोय पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील या दोन्ही निवडणुका संपल्यानंतर परिस्थिती काही गंभीर झाली आहे. आपण पाहतोय नरेंद्र मोदी यांच्या विदर्भामध्ये जवळपास 3च्या वर सभा झाल्या आणि त्या ठिकाणी अमित शहा यांनी देखील सभा घेतली. पण एवढ्या सभा घेण्याचं कारण काय होतं? 2014ला देखील सभा घेण्यात आल्या नाही. 2019ला अतिशय खूप कमी प्रमाण होतं, कारण तेव्हा सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. त्याच्यामुळे मोदी सरकारला खूप कॉन्फिडन्स होता की मी निवडून येणार. आणि आत्ता मात्र परिस्थिती गंभीर झाली आहे. त्याचं कारण एकच आहे, पक्षफुटीमुळे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पक्ष फोडण्यात आले आणि महाराष्ट्राच्या पक्षफोडीचं जे राजकारण करण्यात आलं, हे मात्र अमित शहाला कुठेतरी भोवलं गेलं. महाराष्ट्राचं राजकारण अतिशय दूषित झाल्यानंतर जनतेनं ही निवडणूक आता स्वतःच्या हातात घेतली. आपण पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ठिकाणी पहिला टप्पा जो 19 एप्रिलला ज्या ठिकाणी मतदान झालं आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे मतं पडले त्या मतामध्ये आपण पाहतो की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतिशय जोरदार संघर्ष झाला. याच्यामध्ये स्टार प्रचारक देखील आले, स्टार प्रचारकानं प्रचार केला, परंतु बाजू काही वेगळी होती. आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, साकोली, त्याच्यानंतर वर्धा, त्याच्यानंतर नागपूर, ह्या सर्व ठिकाणी आम्ही भेट दिल्या. मतदारांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या. विशेष म्हणजे मतदारांचा तोंडातून जो शब्द, जो रोष निघत होता, तो पाहता मात्र आम्हाला कळलं की चित्र काहीतरी वेगळं आहे. आणि विशेष 19 एप्रिलला झालेल्या निवडणुकीनंतर भाजपा कुठेतरी सावरली, घाबरली. आपकी बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपानं तो नारा आता कुठेतरी थांबवला. साकोलीमध्ये राहुल गांधी यांची सभा झाली. त्यांच्या सभेच्या नंतर दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी अमित शहा यांनी देखील सभा घेतली. नरेंद्र मोदी यांची रामटेकच्या परिसरामध्ये सभा झाली. चंद्रपूरला सभा झाली. सभेला भरमसाठ गर्दी होती. भाजपानं पाहिजे त्या पद्धतीनं नियोजन लावलं होतं. आणि विशेष म्हणजे खरगे यांची सभा देखील 14 एप्रिल रोजी नागपुराच्या गोळीबार मैदानात झाली. अगदी तळपतं ऊन होतं, 3 वाजताची वेळ होती, परंतु उन्हामुळं ही सभा पुढं ढकलत ही साधारणतः 6 वाजता ही सभा झाली. पण गोळीबार चौकामध्ये अतिशय कंजेस्टेड असणाऱ्या जागेमध्ये त्यांनी सभा घेतली. पाहिजे तेवढा नागरिकांचा प्रतिसाद नव्हता, परंतु गोळीबार मैदानामध्ये असणारे जे नागरिक होते त्यांना आकर्षित करण्यासाठी ही सभा घेण्यात आली. परंतु भाजपानं त्या उलट भव्य सभा घेतल्या, जोरदार प्रसार केला, पण त्याचा फायदा महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही. पहिल्या टप्प्यामध्ये विशेष म्हणजे महायुती यांच्या जागा पाहायला गेलं तर 1 ते 2 जागा निवडून येण्याचा अंदाज वर्तवला जातो. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील किमान 1 ते 2 जागा होत्या. त्यातही नांदेड ही अशी जागा होती या ठिकाणी लढत फार रंजक होती. नांदेडच्या लोकसभेकडे देशभराचं लक्ष लागलं होतं, कारण नांदेडचे अशोकराव चव्हाण यांनी नुकतेच भाजपामध्ये गेले. त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घेण्यात आलं. त्यांनी शब्द दिला होता की मी उमेदवार निवडून आणेल, आणि त्यांनी दिलेला शब्द त्यांनी खालच्या त्यांच्या जे अशोकराव चव्हाणांचे काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते, त्यांचा हक्काचा मतदार होता, त्यांचा बालेकिल्ला होता, त्याने त्यांना सांगितल्यानंतर पण जनतेमध्ये भयंकर रोष दिसून आला. त्याचं कारण एकच होतं की अशोकराव चव्हाण भाजपात का गेले. अशोकराव चव्हाण भाजपात का गेले याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण भाजपात का गेले हा रोष असल्यामुळे उमेदवार त्यांच्या विरुद्धचा असणारा कोण आहे हे जनतेनं पाहिलं नाही. त्यांच्या विरोधाचे जे उमेदवार आहेत चव्हाण, वसंतराव चव्हाण, हे नायगाव मतदारसंघामध्ये विधानसभाच्या तिथे आमदार होते आणि विशेष म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र देखील तेवढंच आहे. भोकर मतदारसंघ आणि नायगाव मतदारसंघ यातलं अंतर प्रचंड आहे. त्याच्यानंतर देखील ज्या ठिकाणी वसंतराव चव्हाणांना कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी देखील लोकांनी वसंतराव चव्हाणांना मत दिल्याचं आम्ही स्वतः नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर कळलं.
म्हणून परिस्थिती अशी झाली की महायुती आणि महाविकास आघाडी यांची जी टक्कर आहे कुठेतरी काटेकी टक्कर झाली आहे. आणि विशेष म्हणजे 23 एप्रिल रोजी अमित शहा यांनी मध्यरात्री विनोद तावडे, त्यांच्या जवळचे काही सहकार्य, भाजपाचे सहकार्य यांना घेऊन मध्यरात्री 2 ते 3च्या दरम्यान एक मीटिंग घेतली. करा अथवा मरा ही परिस्थिती आहे हे त्यांना कळलं आणि त्याच्यामुळे त्यांनी जसं पहिल्या टप्प्यातील मतदान झालं त्याची टक्केवारी खूप कमी होती आणि त्या कमी टक्केवारीमुळे आत्तापर्यंत इतिहास आहे जिथे जिथे टक्केवारी कमी झाली त्याचा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसतो. आणि तो फटका बसतो का काय याची 100% गॅरंटीच यांना माहिती आहे की आम्हाला हा फटका बसणार आहे. त्याच्यामुळे यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील भरपूर प्रयत्न केले. विशेष म्हणजे नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं कार्य चांगलं होतं असं तिथली जनता सांगते. पण त्यांना देखील भाजपाचा किंवा पक्षफोडीचा कुठेतरी फटका बसेल असं चित्र असतानाही त्यांचं काम चांगलं होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणचे नागरिक त्यांच्यावरती खुश होते. पण अशोकराव चव्हाणांचा भाजपात प्रवेश केल्यानंतर चित्र वेगळं झालं. जे अमित शहा आहे, देवेंद्र फडणवीस यांना असं वाटलं होतं की अशोकराव चव्हाणांना इकडे आणल्यानंतर हा बालेकिल्ला आमच्या ताब्यात येईल. पण चित्र उलटलं कशामुळे की त्या ठिकाणी यांनी उमेदवार घेतला पण मतदार हे घेऊ शकले नाही. हीच परिस्थिती ठाकरे गटांचा जो शिवसेना आहे त्याच्यामध्ये झाली आहे, शरद पवारांचा जो गट आहे त्यांच्यामध्ये झाली आहे. यांनी अजित पवारांना घेतलं पण जे शरद पवारांचे कार्यकर्ते होते, जे मतदार होते त्यांनाही घेऊ शकले नाही. आणि विशेष म्हणजे यांनी उद्धव ठाकरेंची सेना फुलली. यांचा उद्देश साध्य झाल्यासारखं वाटलं होतं पण कारण त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत भरमसाठ मॉप त्यांच्यासोबत गेली. 12 लेके गए परंतु 12 लेके गए लेकिन 12 को नहीं ले जा पाए अशी कंडिशन त्या ठिकाणी झाली. त्यामुळे मतदार वर्ग त्यांच्याकडे गेला नाही. आणि ह्या पक्षफुटीच्या राजकारणानंतर आपचे जे अरविंद केजरीवाल आहेत यांना जसं तुरुंगात डांबण्यात आलं त्याच्यानंतर आणखीन परिस्थिती चिघळली आणि ह्या वेळेस मात्र चित्र कुठेतरी पालटलं. ज्या पद्धतीनं अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावरती जी चाल केली ही चाल आता त्यांच्याच अंगलट येते की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहतोय आपण. गडकरी यांचं काम खूप छान आहे. नितीन गडकरी यांनी खूप छान काम केलं. त्यांच्याबद्दल कुणालाही राग द्वेष नाही. त्यांच्याबद्दल नागपूरकर खुश आहेत, देशवासीय खुश आहेत. पण त्यांनी देखील सांगितलं होतं की मी ह्या प्रचाराच्या वेळेला मी बाहेर पडणार नाही, प्रचार करणार नाही, कुणाला चहा नाही पाजवणार, गॅलरीमधून फक्त हात दाखवणार. पण शेवटी त्यांना देखील रस्त्यावरती यावं लागलं, प्रचार करावा लागला. कारण त्यांच्यासमोर जे असणारे ठाकरे आहेत हे अतिशय टक्कर देणारे उमेदवार तर आहेतच. कारण ठाकरे हे सुरुवातीचे त्या ठिकाणचे माजी महापौर आहेत. पण भाजपानं जो खेळखंडोबा केला, जे राजकीय परिस्थिती निर्माण केली, ज्या ठिकाणी परिस्थिती अशी झाली की नितीन गडकरींना असं वाटलं की ह्या पक्षफोडीचं राजकारण, महाराष्ट्रातलं गलिच्छ राजकारण, भाजपाने केलेला हा डाव, या सगळ्याचा फटका मला बसतो की काय हा प्रश्न पडला. आणि ते स्वतः रस्त्यावरती उतरले कारण ते देखील कुठेतरी अनशक्य होते. त्यांना देखील वाटलं की आता परिस्थिती काहीतरी विचित्र आहे. त्यामुळे गडकरी देखील रस्त्यावरती उतरले. त्याच्या उलटं चित्र झालं भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये. त्या ठिकाणची परिस्थिती, काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी पडोळे त्या ठिकाणी होते, डॉक्टर पडोळे, प्रशांत पडोळे. त्याच्यानंतर सुनील मेंढे हे महायुतीचे उमेदवार होते. महायुतीचे सुनील मेंढे हे 2009ला 2 लाख मतांनी त्या ठिकाणी निवडून आले. पण त्यांनी त्यांच्या भागात पाहिजे तेवढा लोकांशी संपर्क ठेवला नाही. अशा लोकांच्या तक्रारी होत्या. जेव्हा आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचलो, लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात, त्यांनी त्या ठिकाणी संपर्क ठेवला नाही. पण काँग्रेसनं मात्र त्या ठिकाणी एकदम ढिला उमेदवार दिला. कारण त्या ठिकाणी देखील नाना पटोले ह्या ठिकाणावरनं उभे राहतील असं सगळ्यांना वाटत होतं. पक्षश्रेष्ठीने देखील त्यांना आग्रह केला होता त्या जागेसाठी की, पण नाना पटोले यांनी त्या ठिकाणी उमेदवारी न घेता प्रशांत पडोळे यांना ही उमेदवारी दिली. आणि विशेष प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी साकोलीमध्ये सभा घेतली. या ठिकाणचं पण चित्र स्पष्ट आहे की या ठिकाणी प्रशांत पडोळेंचा जनसंपर्क काहीच नसताना जनता त्यांना पसंती देते. कारण
सुनील मेंढे यांचा जनतेशी असणारा कमी संपर्क. तर अशा पद्धतीनं पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये भाजपाला जोरदार फटका बसत आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सांगितलं होतं की आम्हाला खूप जागा निवडून येतील, पण महाराष्ट्रातील आणखीनही काही भागाच्या जागेवरती आणखीनही उमेदवार महायुतीला देता आला नाही. कारण त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की महायुतीला कळून चुकलं की आता महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही पर्याय नाही. पण एक शेवटचा पत्ता टाकायचा म्हणून त्यांनी पुन्हा उज्ज्वल निकम यांना देखील वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उमेदवारी दिली. का? उज्ज्वल निकम यांची राजकीय पार्श्वभूमी शून्य आहे, पण त्यांना देण्याचा अर्थ एक आहे की आता यांच्याकडे भाजपाच्या भरमसाठ कार्यकर्ते आहेत. एवढे सारे कार्यकर्ते असताना त्यातूनही यांनी 2 पक्ष फोडून त्यातूनही बरेचसे कार्यकर्ते घेतले. मग कार्यकर्त्यांना कमी काय? कार्यकर्ते कमी नसतानाही यांना बाहेरून कार्यकर्ते आणावे लागले, यांना उमेदवार बाहेरून मागवावे लागतात, यांना विचार करावा लागतोय. त्याचा उद्देश एक आहे की भाजपा कुठेतरी घाबरली आणि हे पक्षफोडीचं राजकारण यांना अंगलट येणार आहे. देशोन्नतीच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगायची झाली तर छगन भुजबळ यांनी देखील काही दिवसापूर्वी अडाणीच्या चॅनलला मुलाखत देताना सांगितलं की आताचं वारं जे आहे हे ठाकरे आणि शरद पवार या गटाकडे लोकांचा भावनिक कल जास्त आहे. ठाकरे का जो है शिवसेना टूटा या इनका एनसीपी का एक गुट इधर, तो लोगों में उनके प्रति थोड़ा सा सहानुभूति की जो है लहर है. त्यांनी ॲक्सेप्ट केलं म्हणून छगन भुजबळ यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यांना माहिती आहे मी कुठेतरी या निवडणुकीमध्ये मला पराभव मिळू शकतो. कारण छगन भुजबळ हे पारंगत नेते आहेत, त्यांना राजकारणातील डावपेच माहिती आहेत, शरद पवारांचे चेले आहेत ते, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की मी या ठिकाणी उभं राहणं योग्य नाही, म्हणून त्यांनी देखील माघार घेतली. बरं, राहिला आता प्रश्न आपण देशपातळीचा जर विचार केला तर येणाऱ्या निवडणुकीनंतर यांचा जवळपास देशभरामध्ये यांना जास्तीत जास्त 185 ते 235पर्यंत जागा भेटू शकतात महायुतीला. BJP यांना ह्या एवढ्या कमी जागा भेटतील. ज्यांनी 400 पारचा नारा दिला ते आता नारा दुसऱ्या टप्प्यापासून बंद झाला, कारण यांना कळलं की देशभरातली हवा पाहता, परिस्थिती पाहता आता मोदींचं वारं कुठेही राहिलं नाही आहे. आम्ही गडचिरोलीत गेलो होतो. देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही गडचिरोलीच्या प्रतिक्रिया घेताना त्या ठिकाणी गडचिरोलीचे जे उमेदवार होते त्यांचे त्या ठिकाणावरनं बॅनर हटवण्यात आले. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं बॅनर लावण्यात आलं. नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याकरिता मोदी यांना मत द्या या पद्धतीचे ते बॅनर होते. त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली की आता यांच्याकडे उमेदवाराला मत भेटणार नाही याची शाश्वती कुठे ना कुठे तरी महायुतीला आली. शहाला कळलं, नरेंद्र मोदीला कळलं. त्याच्यामुळे त्यातल्या त्यात अतिशय गंभीर बाब म्हणजे 19 एप्रिलला नरेंद्र मोदी हे मुक्कामी नागपुरात होते. जिथे नरेंद्र मोदी मुक्कामी होते त्याच्यापासून केवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती नितीन गडकरी यांचं घर होतं. पण नितीन गडकरी हे त्यांना भेटायला गेले नाही किंवा त्यांना घरी आमंत्रित केलं नाही. पण योगी आदित्यनाथ आल्यानंतर मात्र नितीन गडकरी यांनी त्यांना घरी आमंत्रित केलं. त्यांच्या गॅलरीमध्ये गप्पा मारल्यात, त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्यात आली. पण नरेंद्र मोदी यांना भेटायला न जाण्यामागचं कारण काय? याचा अर्थ हाच होऊ शकतो की निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर येणारे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी 100% राहू शकत नाहीत. म्हणूनच यांना त्याचं भाकीत कळलं आणि जी गुजरात लॉबी आहे यांना मागे टाकण्यासाठी गडकरी त्यांना भेटायला गेले नाही. आता बरं, येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर जर महायुतीला जर देशभरामध्ये चांगला सपोर्ट मिळाला, चांगली मतं मिळाली, तर पंतप्रधान हे नरेंद्र मोदी असू शकणार नाही हे तरी कुठे ना कुठेतरी साध्य होत आहे. होणारे पंतप्रधान कदाचित नितीन गडकरी असू शकतात, कदाचित योगी असू शकतात, अशी परिस्थिती सध्याची आहे. त्यामुळे पहिला आणि दुसरा टप्पा या निवडणुकीचा आपण अंदाज घेतला आहे. आम्ही स्वतः प्रत्येक लोकसभेमध्ये गेलो आहे, नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात. नागरिकांचा रोष पाहता भाजपाला उत्तर देता येईना. विकास कामांचं गणित ते फक्त मोदीने केलेले विकास कामं सांगतायत, त्याच्यामुळे विकास कामं झाले नाही. उलट या ठिकाणी राजकीय परिस्थिती गंभीर झाली. पक्षफोडीचा फटका मात्र यावेळेस महायुतीला बसणार आहे, यात काही शंका नाही. आता हो घातलेला तिसरा चौथा टप्पा आणि 5वा टप्पा हे तिन्ही टप्पे
देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही कव्हर करणार आहोत, त्या ठिकाणी जाणार आहोत, नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत, मतदारांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. पण चित्र हेच सांगते की महाराष्ट्रात जास्तीत जास्त 18 ते 20 जागा महायुतीला मिळू शकतात. याबरोबरच देशोन्नतीमध्ये आपण थांबूया आणि परत दुसऱ्या राहिलेले जे टप्पे आहेत त्याचाही आढावा आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून आपणापर्यंत घेऊन पोहोचू. तोपर्यंत नमस्कार. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.